Hello, students. Today we are going to learn a beautiful story from 5th standard. एलोनिष्का ही एक रशियन फेरी टेल आहे. फेरी टेल म्हणजे काय मुलांनो? तर परीकथा. तर चला आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. Once upon a time there was a girl called Alyosha. Alyosha lived with her father, mother, and baby brother Ivanushka. One day, mother said to Alyosha, "Daughter, we are going out to work. Be a good girl and look after your baby brother." Father and mother went away. Soon, Alyosha forgot all that her mother had said. She seated her baby brother on the grass, ran out to her friends, and began to play with them. She clean forgot to look after her baby brother. कोणे एकेकाळी ॲलोनिष्का नावाची एक मुलगी होती. ॲलोनिष्का ही तिचे वडील, आई व लहान भाऊ इव्हानुष्का यांच्याबरोबर राहत होती. एके दिवशी आई ॲलोनिष्काला म्हणाली, बेटा, आम्ही बाहेर कामासाठी जात आहोत. एक गुणी मुलीसारखं तुझ्या लहान भावाची काळजी घे. बाबा आणि आई निघून गेले. थोड्याच वेळात ॲलोनिष्का तिच्या आईने तिला सांगितलेले सर्व काही विसरली. तिने तिच्या लहान भावाला हिरवळीवर बसवले, मैत्रिणीकडे धूम ठोकली आणि त्यांच्याबरोबर खेळू लागली. तिच्या भावाकडे लक्ष द्यायचे ती पूर्णपणे विसरली. Suddenly, a flock of geese came flying. They swooped down, picked up her baby brother, and flew away with him. "Look, Alyosha!" cried one of the children. "The geese are flying away with your baby brother." "Stop, stop, you wicked birds," said Alyosha. But it was no use. She ran after the birds. The birds flew faster and faster and were soon out of sight. Poor Alyosha, what could she do? She sobbed and wept. But then she got up and said, "I must bring back my baby brother." अचानक एक हंस पक्षाचा थवा तेथे उडत उडत आला. ते खाली झेपावले. तिच्या लहान भावाला उचलून घेतले आणि त्यांच्यासह उडून गेले. "अगे ॲलोनिष्का, बघ!" त्या मुलांमधील एक मूल जोराने ओरडले. "ते हंस पक्षी तुझ्या लहानग्या भावाला घेऊन उडत आहेत." "दुष्ट पक्ष्यांनो, थांबा थांबा!" ॲलोनिष्का म्हणाली. पण त्याचा उपयोग झाला नाही. तिने पक्ष्यांचा पाठलाग केला, पण पक्षी अधिक वेगाने उडाले आणि लवकरच दिसेनासे झाले. बिचारी ॲलोनिष्का, ती काय करू शकणार होती? ती हुंदके देत रडू लागली. पण नंतर ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, "मला माझ्या लहान भावाला शोधून आणलेच पाहिजे." Away ran Alyosha to where the birds had flown. She ran and ran till she came to an oven. "Oven, oven, tell me where the geese have flown." "Eat a slice of my wheat bread first," said the oven. "What? Eat a slice of wheat bread? At home we don't eat even wheat cakes." So the oven kept quiet. Alyosha ran on, but then she turned back and said, "I am sorry, oven. I would like
to taste your wheat bread? Alyosha ate a slice of wheat bread, and the oven showed her the way. She thanked the oven and ran on. अलोनिष्का पक्षी उडाले होते त्या दिशेने धावत सुटली. धावत धावत ती एका भट्टीपर्यंत आली. भट्टी भट्टी, ते हंस पक्षी कोठे उडत गेले ते मला सांग. अगोदर माझा हा गव्हाच्या पावाचा तुकडा खा. भट्टी म्हणाली. काय, गव्हाच्या पावाचा तुकडा खाऊ? आम्ही घरी गव्हाचा केकसुद्धा खात नाही. तेव्हा भट्टी गप्प बसली. अलोनिष्का पुढे धावत निघाली, परंतु नंतर मागे वळली व म्हणाली, भट्टी, मला माफ कर. मला तुझ्या गव्हाच्या पावाची चव घ्यायला आवडेल. अलोनिष्काने गव्हाच्या पावाचा एक लहान तुकडा खाल्ला आणि भट्टीने तिला पक्षाचा मार्ग दाखवला. तिने भट्टीचे आभार मानले आणि ती पुढे धावत निघाली. Soon she came to an apple tree. Apple tree, tell me where the geese have flown. Eat one of my wild apple first, said the apple tree. What? Me eat a wild apple? At home we don't eat even garden apples. So the apple tree kept quiet. Alyosha ran on, but then she turned back and said, I am sorry, apple tree. I would like to taste your apples. She ate a wild apple, and the apple tree showed her the way. She thanked the apple tree and ran on. Soon she came to the milk river. थोड्याच वेळात ती एका सफरचंदाच्या झाडापाशी आली. सफरचंद वृक्षा, हे हंस पक्षी कोठे उडत गेले ते मला सांग. अगोदर माझे एक रानटी सफरचंद खा. सफरचंद वृक्ष म्हणाला. काय, मी एक रानटी सफरचंद खाऊ? आम्ही घरी बागेतली सफरचंदे सुद्धा खात नाही. तेव्हा सफरचंद वृक्ष गप्प बसला. अलोनिष्का पुढे धावत निघाली, परंतु नंतर मागे वळली व म्हणाली, सफरचंद वृक्षा, मला माफ कर. मला तुझ्या सफरचंदाची चव घ्यायला आवडेल. तिने एक रानटी सफरचंद खाल्ले आणि सफरचंद वृक्षाने तिला पक्ष्यांचा मार्ग दाखवला. तिने सफरचंद वृक्षाचे आभार मानले आणि ती पुढे धावत निघाली. लवकरच ती एका दुधाच्या नदीजवळ आली. मिल्क रिव्हर, प्लीज टेल मी where the geese have gone. Have some milk first, said the milk river. Alyosha thought, have milk? At home I don't touch even cream. But then she thought, no, I must not say that. So she had some milk and the milk river showed her the way. She thanked the milk river and ran on. दुधाची नदी, ते हंस पक्षी कोठे उडत गेले ते कृपया मला सांग. अगोदर थोडे दूध पी, असं दुधाची नदी म्हणाली. अलोनिष्का विचारात पडली. दूध प्यायचे? घरी मी मलईला सुद्धा स्पर्श करीत नाही. नंतर तिने विचार केला, नाही, मी असे म्हणता कामा नये. म्हणून ती थोडे दूध प्यायली आणि दुधाच्या नदीने तिला पक्षी ज्या मार्गाने उडून गेले होते तो मार्ग दाखवला. तिने दुधाच्या नदीचे आभार मानले आणि ती पुढे धावत गेली. She ran over the fields and through the woods. At the edge of a wood, she saw a hut on hen's feet.
turning round and round. Inside the hut sat Baba Yaga, the witch, and as the hut turned, Alenishka saw Ivanushka sleeping in a corner. ती रानातून आणि झाडाझुडपातून धावत होती. त्या वनाच्या एका कडेला कोंबडीच्या पायावर उभी असलेली गोलाकार फिरणारी एक झोपडी तिने पाहिली. झोपडीच्या आत बाबा यागा नावाची एक चेटकीण बसली होती आणि झोपडी फिरल्याबरोबर ॲलोनिष्काने एका कोपऱ्यात इव्हानुष्काला झोपलेले पाहिले. Alenishka was frightened, but what could she do? She went inside the hut. "Who are you?" asked Baba Yaga, "and why have you come?" "I am Alenishka, and I have come to take my baby brother," said she, and picked up her baby brother. "Come to take your baby brother," he, laughed Baba Yaga. "I have got your baby brother, and now I have got you too." "Oh no, you haven't," said Alenishka. Holding Ivanushka, she jumped out of the hut and began to run back home again. ॲलोनिष्का घाबरली होती, पण तिला काय करता येण्यासारखे होते. ती झोपडीमध्ये गेली. "कोण आहेस तू?" बाबा यागाने विचारले. "आणि तू कशाला आली आहेस?" "मी ॲलोनिष्का आहे, आणि मी माझ्या लहान भावाला नेण्याकरता आलेली आहे," ती म्हणाली, आणि तिने तिच्या लहान भावाला उचलले. "तुझ्या लहान भावाला न्यायला आली आहेस?" ही, बाबा यागा जोरात हसली. "मला तुझा लहान भाऊ मिळालेला आहे, आणि आता तू सुद्धा." नाही, तुला मी मिळणारच नाही," ॲलोनिष्का म्हणाली. इव्हानुष्काला घट्ट धरून तिने झोपडीच्या बाहेर उडी मारली, आणि ती परत घराच्या दिशेने धावू लागली. Then Baba Yaga the witch called up the geese. "Go after the children and bring them back to me," she shouted. The geese went flying after the children. Alenishka ran and ran till she came to the milk river. Milk river, hide us please quickly." The milk river hid the children. The geese couldn't find them and turned back. तेव्हा बाबा यागा चेटकिनीने हंस पक्ष्यांना बोलवले. "त्या मुलांचा पाठलाग करा आणि त्यांना माझ्याकडे परत घेऊन या," ती जोरात ओरडली. हंस पक्षी त्या मुलांच्या मागोमाग उडत गेले. ॲलोनिष्का धावत दुधाच्या नदीजवळ आली. दुधाची नदी, कृपया आम्हाला लपवून ठेव." दुधाच्या नदीने ताबडतोब मुलांना लपवून ठेवले. हंस पक्षी आले, त्यांना शोधू शकले नाहीत, आणि ते परत फिरले. ॲलोनिष्का began to run again, but the geese saw the children and came after them. Holding her brother, Alenishka ran and ran till she came to the apple tree. Apple tree, hide us please." Quickly, the apple tree hid the children in its branches. The geese couldn't find them and turned back. ॲलोनिष्का पुन्हा धावू लागली. पुन्हा हंस पक्ष्यांनी त्या मुलांना पाहिले.
आणि ते मुलांच्या मागे लागले. लहान भावाला घट्ट धरून ॲलोनिष्का धावत धावत सफरचंदाच्या वृक्षाकडे आली. सफरचंद वृक्षा, सफरचंद वृक्षा, कृपया आम्हाला लपवून ठेव. लगेच सफरचंद वृक्षाने मुलांना त्यांच्या फांद्यामध्ये लपवून ठेवले. हंस पक्षी त्यांना शोधू शकले नाही आणि ते मागे परतले. ॲलोनिष्का began to run again, but the geese saw the children and flew after them. Holding her brother, Alonushka ran and ran till she came to the oven. ॲलोनिष्का पुन्हा धावू लागली, परंतु हंस पक्ष्यांनी मुलांना पुन्हा पाहिले आणि त्यांचा पाठलाग करू लागले. आपल्या लहान भावाला घट्ट धरून ॲलोनिष्का भट्टीजवळ येईपर्यंत धावत राहिली. "Hide us, please, oven," said Alonushka. Quickly the oven hid the children. The geese couldn't find them. They flew round and round and up and down, but it was no use. At last they turned and flew back to Baba Yaga. Then Alonushka crawled out of the oven with her baby brother and ran home with him. And before long, father and mother came home too. भट्टी, कृपया आम्हाला लपवून ठेव, ॲलोनिष्का म्हणाली. भट्टीने मुलांना ताबडतोब लपवून ठेवले. हंस पक्षी मुलांना शोधू शकले नाही. त्यांनी गोल गोल तसेच वर खाली घिरट्या मारल्या, परंतु काही उपयोग झाला नाही. अखेरीस ते मागे वळले आणि परत बाबा यागाकडे उडत गेले. नंतर ॲलोनिष्का भट्टीतून तिच्या लहान भावाबरोबर सरपटत बाहेर आली. त्यांच्यासह घराकडे धावली आणि लवकरच तिचे आई बाबा सुद्धा घरी परतले. मुलांनो, आवडली का ही रशियन परीकथा? तुम्ही सुद्धा ॲलोनिष्कासारखं धीट व्हायला हवं आणि जरी एखादं संकट जरी तुमच्यावरती कोसळलं तरी त्याचा ॲलोनिष्कासारखं धीटपणे सामना करायला हवा. थँक यू.